मित्रांनो, काही ठिकाणं फक्त एकदा फिरण्यासाठी असतात आणि काही ठिकाणं तुमच्या मनात अशी घर करतात की तुम्हाला ते वारंवार खेचून आणतात. मित्रांनो, अशाच ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे पँगॉन्ग लेक आहे. मित्रांनो, पाहू शकता किती सुंदर आहे. माझी एक पॉवर बँक नाही, काल आपण जिथं मुक्काम केला होता परवा दिवशी तिथंच राहिली होती. मित्रांनो, तुम्ही आता लद्दाखमध्ये आणि लद्दाखमध्ये वडापाव खायला भेटले तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली प्रवासाला स्टार्ट केलाय. मॅप लावलाय आता. तर बरोबर 150 किलोमीटर येत ना. मित्रांनो, तर कारूपासून आपण पुढं आलोय. शक्ती म्हणून गाव आहे. तर शक्ती गावामध्ये नव्हे, इथं आपलं परमिट वगैरे चेक होतं तुम्हाला. मित्रांनो, तर चांगला पाचच्या सुरुवातीलाच गाडी गायला आली. आता शिफ्ट सुरू झालाय चांगला पाच. 40 किलोमीटरचा पास आहे यार. 40 किलोमीटर पूर्ण चढून जायचे. What? That's a 150 or? No, it is a 100. It's a 100. 110. My man. Okay. My man. Okay. Excellent. Okay. You're having a nice tour? Yes. मित्रांनो, तर चांगला पासकडे जाताना चांगला पासच्या खालीच एक व्हॅलीमध्ये नाही पूर्ण गाव आहे शक्ती म्हणून. तर मित्रांनो, तर पहिली वॉटर क्रॉसिंग लागली ह्या रोडची आता. गावात ब्रो, हेल्प मित्रांनो, तर गाडी कुठली असंच लडाख दौऱ्यावरती असताना रस्त्यामध्ये पँगॉन्ग रूटवरती भेटले. संपूर्ण भारत यात्रा एक साधे सिंपल पॅशन प्रो गाडीवरती करतात ते. आणि कोणताही बॅकग्राऊंड नसताना मी बरेचसे व्हिडिओ पाहतो त्यांचे. भारत माता की जय, वंदे मातरम. आपल्याला असं फिरत वरती जायचे. तिकडं बर्फाचा डोंगर दिसतात का, तिकडं जायचे. 10च्या स्पीडनी चालली, 10च्या. मित्रांनो, तर फायनली आपण पोचलोय आता चांगला पासला. चांगला पास हा पण 17,000च्या वरती पास आहे. चांगला पास किती हाईट आहे? 17,688. मित्रांनो, तुम्ही आता लद्दाखमध्ये माझी एक बॅगच पडली. जवळपास मी 14 ते 15 किलोमीटर वरती आलो तरी पण बॅग भेटली नाही मला. 14 ते 15 किलोमीटर गेल्यानंतर कळलं की आपली ह्या पॅचमध्ये बॅग पडली. मित्रांनो, तर गेलं सगळं पाण्यात. पेट्रोल पंप आलोय थांगसे ना, तर इथं आलोय. लास्ट आहे पेट्रोल पंप हे. मित्रांनो, तर इथं बघा पँगॉन्ग लेक फक्त 8 किलोमीटर राहिले. मित्रांनो, तुम्ही आता आहे 14,300 फुटावर आणि 14,300 फुटावर तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतोय मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 14,300 फुटावर. मित्रांनो, तर फायनली पँगॉन्ग लेकला पोहोचलेलो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 85. आता 85व्या दिवशी मी लेहमध्ये आहे मित्रांनो. तर लेहमधील एका गुरुद्वाऱ्यामध्ये काल मुक्काम केला होता रात्रीचा. आज पण इथंच करतोय कारण काय झालं, माझी एक पॉवर बँक नाही. काल आपण जिथं मुक्काम केला होता परवा दिवशी तिथंच राहिली होती आणि त्यामुळं नाही ती पॉवर बँकसाठी माझ्याकडे त्यांचा नंबर होता. त्यांना फोन केला तर ते सर माझ्या फोनचीच वाट पाहत होती कारण माझा नंबर त्यांच्याकडे नव्हता. मग त्यांनी आज पॉवर बँक कुणाकडं तरी रायडरकडं पाठवून देतात. ती पॉवर बँक कलेक्ट करून उद्या आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे. काल मित्रांनो इतका पाऊस झाला, इकडं सगळीकडं पाणीच झालं आहे. पाहून घ्या, दिसतंय का तुम्हाला? हे सगळं पाणीच झालेलं आहे. इतका पाऊस झाला आहे आणि आज पण आभाळ पावसाचंच आहे. टिपाकतंय थांबतंय. संध्याकाळी जोरात येते असं आहे. तर चला आजचा मुक्काम करूया, उद्या पँगॉन्ग बुंग. मित्रांनो, तर पाहू शकताय काल झालेल्या पावसाचं पाणी अजून आटलेलं नाही आहे लद्दाखमधलं. अशा प्रकारे पाणी वगैरे साठले. काल रात्री बी पाऊस चालू होता त्याचं पाणी. मी आलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं इथं.
मी आलो तर इथं जागा होती थोडी मोकळी, पण रात्री लय पाऊस झाला. अशा पद्धतीने पाणी आहे इथं. गुरुद्वारा आहे, गुरुद्वाराचं एक गेट आहे ते बंद आहे. दुसरं आता काय केलं, खायला काय ते आणलं थोडं ते मिक्स करून. मित्रांनो तर इथले डॉगेश भाई असे आहेत, पाहू शकताय बकरेगत केस आहेत कुत्र्यांना. मित्रांनो तर मार्केटमध्ये जायला निघालोय आता. तर बघूया मार्केटमधनं मॅट घ्यायचंय, अजून काय घ्यायचंय मला. आणि एखादा छोटासा ब्लँकेट भेटला 100 रुपयापर्यंत, तर 100 ते 300 रुपयापर्यंत मॅक्स ब्लँकेट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे प्लॅन. तर चलो जाऊया. लय पाणी पाहिलं इथं पूर्ण. की पहिलं इथं गुरुद्वाराचं गेट होतं, तिथनं आज जाऊ शकत होतो आपण, पण नाही जाऊ शकत. आता बघा किती पाणी पाहिलंय. चलो मित्रांनो तर आलोय आता मार्केटमध्ये. इथं पाहू शकता अशा प्रकारे कपडे बिपडे सगळं आहे इथं. आपल्याला तर काय घ्यायचंय, योगा मॅट आणि दुसरं काय घ्यायचं. थंडीचं भरपूर काय काय आहे. गेलतो ही पाहिलं आपलं काय योगा मॅट आणि ब्लँकेट लय मोठे. आता इथं मार्केट बंद व्हायला लागले पावसामुळे लवकरच. मित्रांनो तर आलोय, हे बघा दुकानं बरीच बंद होऊन गेली. अशा पद्धतीचं मार्केट आहे. बघूया आपण कुठं भेटते काय. मित्रांनो तर फायनली आलोय मार्केटमध्ये आणि परत एक डोक्याला ही झाली डोकेदुखी. आपली जी पॉवर बँक आहे ती आज येणार होती, ती आलाच नाही भाऊ. आज मी खास पॉवर बँकसाठीच थांबलो होतो. तर आता काय करायचं, कुठं ठेवल तो उद्या काय माहिती. मी उगाच गडबड केली, नाही तर ते सरांनी त्यांच्या बहिणीकडे ठेवायला लावली असती. बघूया काय होतंय काय नाही. मित्रांनो तर गावलंय आता मार्केट. इथं बघूया आता कसं काय काय नाही. स्लिपिंग बॅग तर भेटते इथं, योगा मॅट पण भेटत. योगा मॅट पण आहे, पण ती वेगळी. बघूया कसलंय काय. मित्रांनो तर मार्केटला आलो होतो, तर मॅट तर काय भेटलं नाही. मॅट आहे पण लय मागे. हे घेतलंय स्लिपिंग बॅगची इनर घेतलंय 750 रुपयाचं. हे माझा प्लॅन होता रग घ्यायचा साधा आपला 200-300 रुपयावाला, त्यापेक्षा हे जबराटे. ये माइनस में चलेगा सर? कौन सा? ये वाला ये स्लीपिंग बैग का अंदर डालेगा ना, -5 बढ़ जाएगा. -5 पार चलेगा. ओके बढ़ जाएगा मतलब. ओके म्हणजे -5च्या पलीकडे जाईल. हे सर आहेत, यांनी 50 रुपये जास्त घेतले माझ्याकडून. कितने का था सर, कितने को दिया? ये 980 का था सर ने, इतना जबरदस्ती करके 750 का ले लिया. अरे 750 दिलं मित्रांनो. किवडीचं बघा किवडीचं झालं याची गडी 750 रुपयाचे. ठीक आहे. ही वागवाय पण कम्फर्टेबल आहे आणि गरमी पण चांगलं देते. एक प्रकारची स्लिपिंग बॅगच आहे ही. चलो चला निघूया आपण आता. आपल्याला मॅट घ्यायचंय साधा मॅट किती मिलेगा? सादा मैट मिलेगा आपको चंदू मार्केट पीछे. ओके मार्केट से बाहर निकल के ओके चंदू मार्केट पूछो. तर मित्रांनो अशा प्रकारे घेतलेले आहे. मित्रांनो तर फायनली स्लिपिंग बॅगची इनर घेतली आता आणि आता निघतोय इथनं. मॅट घ्यायचे, पण मॅट पण लय मागे. आपलं मॅट नॉर्मलच घ्यावं साधं, जे कुठं टाकलं तरी काय नाही अडचण, अशा पद्धतीचं. चलो मित्रांनो तर आपलं पॉवर बँक ठेवायचं उद्याचं नियोजन झालेलं आहे. आपल्या इथले मराठी खानवळ म्हणून हॉटेल आहे इथं, तर तिथं मॅडम आहेत, त्या मॅडमला मी सांगितलं तर ते घेणार आहेत. तर आपण मग उद्या जाणार ह्याला पँगॉंगला. तोपर्यंत तो भाऊ येऊन पॉवर बँक ठेवून जाईल. मेन तर पॉवर बँक ठेवली इथं, पण ते पॉवर बँकचा उपयोग होणार नाही. पॉवर बँकचा उपयोग चार्जिंग करण्यासाठी, आपल्याला ते उपयोगातच येणार नाही, इथंच पडून राहील असे. पण चला जाऊया उद्या. किती दिवस लेट करणार. आज थांबलो होतो मी, आज मला वाटलं भेटेल, नाही तर आजच मी पँगॉंगला गेलो असतो. आजचा दिवस वाया गेला. ठीक आहे, परत लिहिलंही लागेल आणि पॉवर बँक घ्यायला लागतील. डोळे लाल झाले, झोप होय नाही का माझी. झोप पण झाली, काल मी झोपलो होतो, डोळे का लाल झाले. चला मित्रांनो तुम्ही आता लद्दाखमध्ये, आणि लद्दाखमध्ये वडापाव खायला भेटले. तुम्हाला म्हणलंच की आपण मराठी खानवळ इथे आलो होतो, तर इथं वडापाव खातोय आता. 100 रुपयाला प्लेट आहे, म्हणजे 2 वडापाव 100 रुपयाला अशा प्रकारे आहे. काही जास्त महाग नाही आहे. आपल्या इथलं पदार्थ इथं भेटतात, हेच नशीब आहे. अशा प्रकारे इथं वडापाव खातो. कशी टेस्ट आहे तुम्हाला सांगतो. एकदम मस्त टेस्ट आहे. चहा मी एन्जॉय करतो.
मित्रांनो तो वडापाव एक नंबर आहे. तर इथं जे मालकीन मॅडम आहेत त्यांनी आपल्यासाठी हे पाठवलंय लेमन टी. तर बघूया कसं लागतंय ते. मस्तच लागत तसं, मस्त लागतंय. मित्रांनो तर फायनली वडापाव खाऊन झाले आणि आता इथनं निघतोय. हे आपले सर आहेत आणि मॅडम आहेत. हे आपले सांगलीचे मॅडम आहेत आणि मुंबईचे. थँक्यू. तर सरांचं हॉटेल आहे लेह मध्ये. तर मी मेन म्हणजे ही तिसरी वेळ आहे माझी इथं यायची. मी जाताना पण आलो होतो तिकडं नुब्राला गेलतो त्याच्या अगोदर आणि काल पण आलतो आज पण आलतो. तर जेवण एकदम मस्त आहे. मी मेन म्हणजे आज मॅडम कडे आलो होतो की माझी एक पॉवर बँक राहिली. ती पॉवर बँक मॅडमला म्हणलं की तुम्ही ठेवून घ्या. तर मॅडमनी काही ओळख पाळख न सांगता पण म्हणले की तुम्ही माझा नंबर घ्या आणि त्यांना द्या, तुमची पॉवर बँक ठेवून घेतो. तर धन्यवाद मॅम. थँक्यू. ओके ओके. तर चला निघतो मित्रांनो. चला Yes. बाय बाय. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. तर मित्रांनो निघूया आपण आता. झालंय आपलं जेवण बिवण ओके मध्ये आणि आता आपल्याला राहायच्या ठिकाणी जायचंय. भाऊ थंडी वाजायला लागली, मला आजारी पडलोय मी वाटतं. मित्रांनो तर अशा प्रकारचं संपूर्ण मार्केट आहे, पाहू शकताय तुम्ही. संध्याकाळच्या वेळेस असे बाहेर पण ही लावतात, स्टॉल लावतात, कारण अंधारपर्यंत लोक येत असतात 10-11 वाजेपर्यंत. अशा पद्धतीचं आहे संपूर्ण मार्केट ही. तर चला पाहूया फिरून नक्की काय. आता किमती बिमती नाही विचारत, मला थंडी वाजायला लागली त्यामुळे मी जातो आपल्या झोपायच्या जागेवर. चला मित्रांनो तर ह्या मेन रोडच्या एंडला नव्हे एक मस्जिद आहे, पाहू शकताय. एकदम सुंदर बनवलं आहे ते पण, कसं जबरदस्त स्ट्रक्चर आहे. इथं एक हॉटेल दिसते 5 स्टार, बाकी सगळं मस्त आहे. चलो मित्रांनो तर इथं नाही हाताने लगेच बनवून नाही दिले जाते. क्या बना रहे हो आप मैम? स्वेटर क्या? और ये कैप कितने का है? बड़े का और बच्चे का 150 का. वो हैंडमेड है पूरा. तो उसमें से तो छेद दिख रहे, उसमें से तो ठंड लग जाएगी. ओके ओके. मित्रांनो अशा प्रकारे आहे कला. सर आपण पळते नाही. आऊंगा मैं घूम के वापस तो ले लूँगा. अभी मतलब 4-5 दिन बाद वापस ले आऊँगा. तर मित्रांनो इथं हे सगळे टी शर्ट वगैरे पण आहेत. मित्रांनो तर परत गुरुद्वाऱ्यामध्ये आलोय आणि अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. आज मी एकटाच आहे हॉलमध्ये. काल तर एक भाऊ होता, आज मी एकटाच आहे. तर थंडी लय भयंकर. इथं 7 डिग्री टेम्परेचर. 2 रग घेतले एका वेळी अशा पद्धतीने. तर चला त्यासाठीच आज स्लिपिंग बॅगचं ते घेतलं आतमधलं, म्हणजे आपल्याला कुठेही जागा नाही भेटली तर टेंट लावून राहता येईल अशा हिशोबाने नियोजन केलेलं आहे. तर चलो. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 86वा. तर 86व्या दिवशी मी आहे आता लेहमध्ये आणि लेहकडून आजचा प्रवास असणार आहे आपला पँगॉंगच्या दिशेने. तर चला जाऊया, प्रवास करूया. आज तर वातावरण ऊन पडलेलं दिसते पण आभाळ पण आहे. आजच्या दिवस हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस येईल. तरी आपण चाललोय पँगॉंगच्या दिशेने. किती दिवस एका जागेवर बसायचं. पॉवर बँक आली आपली, पण ती येडं 20 किलोमीटर पुढं जाऊन बसलंय. तर त्याकडे जायला आता माझ्याकडे टाईम नाही आहे. तर माघारी आल्यावर घेईल मी. चलो तर चला निघूया पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. गाडी सामान वगैरे लोड केले आणि आज फायनली प्रवास चालू करतोय. एक दिवस गाडीला आराम होता, किक बी नाही मारली एक दिवस मी. अशा पद्धतीने पाहू शकता गुरुद्वारा सिंग साहबली इथं मुक्काम केला होता आपण. अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे. चलो मित्रांनो तर फायनली प्रवासाला स्टार्ट केलाय. मॅप लावलाय आता. तर बरोबर 150 किलोमीटर इथनं 4 तास म्हणजे 5 तास लागतील. आपण 10 वाजता हल्लोय. 5 तास पकडलं ते 3 वाजता पोचत. अशा पद्धतीने आहे. मॅप दाखवतोय 4 तास. आपण 1 तास एक्स्ट्रा पकडायचं. 5 तास लागतील. ओके मित्रांनो तर फायनली मेन रोडला लागलो आहे आता. आणि आपल्याला इथनं जायचं आहे पुढं.
ओके चलो मेन तर व्हिडिओ अपलोड झाला का पहिला तर झालाय बहुतेक मित्रांनो. तर पाणी भरून घेतोय म्हणजे आता माझा हे तिसरा राऊंड आहे. तर तिथं पाणी चालू आहे तर भरून घेतोय कारण फिल्टरचं पाणी होती 4 लिटर केंडात ओतलं. केंडाचं लॉकच निघालं आहे जाम झालं आहे ती. आणि आता 2 लिटर भरून घेतोय म्हणजे 6 लिटर पाणी होईल. पाणी भरून घेतलं. पाणी भरलं कशासाठी 6 लिटर पाणी भरलं. आपल्या मॅगी वगैरे करायला पाणी लागतंय आणि आपल्याकडे पाणी असलं आपण काही बी करू शकतो. मेन तर पाणी पाहिजे त्यासाठी पाणी घेतलं. ओके फक्त पाऊस नाही पाहिजे. पाऊस आलं की वाट लागते बाकी काही नाही. मित्रांनो तर आलो आहे आता पेट्रोल टाकायला. टाकी फुल करूनच घेतो. फुल करू बाई. मित्रांनो तो 0 पाहिला. आता कितीचं पेट्रोल येते काय माहिती. माझ्या अंदाजाने 600चं येईल. ठीक आहे 600च्या जास्त येईल. हो. ठीक आहे 700 करतो 700. तर मित्रांनो अशा प्रकारे 700 रुपयाचे फुल टाकी झाली. अगोदरचं पेट्रोल होतं 6.5 लिटर पेट्रोल आले. मित्रांनो तर चेनला ऑइल करायला आणि हे करायला घेऊन आलो. चेनला ऑइल करून घेतलंय आणि चेन तर व्यवस्थित होती म्हणला काय अडचण नाही आहे. चला आपला एक डाऊट तर क्लिअर झाला. आता अजून आपल्याला 800 किलोमीटर आहे. 800 किलोमीटर आपण बरोबर 800 किलोमीटरचा राऊंड मारून येतोय आणि मग ऑइल बदली करू आपण. ओके आता का इथनं नाही वे बरोबर मी 100 म्हणजे 210 किलोमीटरला निघालो इथनं लद्दाख लेहमधनं. तर आता उमलिंगला करून इथं किती किलोमीटरला येतं आहे ते चेक करू आपण. मित्रांनो तर आपण कारूच्या दिशेने निघालो आहे. लेहमधनं उतरल्या पूर्ण डाळ होता. आता एक गाव लागलं आहे मध्ये. त्या गावाचं नाव काय चॉंगरॉ काय नाव आहे चॉंगमॉंगलिंग काय ते चॉंगमॉंगलिंग असं नाव आहे गावाचं. तर चला जाऊया आता. कारूमध्ये थांबून एक व्हिडिओ अपलोड करूया कारण कारूमध्ये फुल रेंज असणार आहे आपल्याला. इथनं 40 किलोमीटर आपल्याला जायचे कारूला. मग कारूला पहिला ब्रेक राहणार आहे आपला. मित्रांनो तो व्ह्यू एक नंबर आहे. इथं पाहू शकता झाडं हिरवळ एकदम मस्त आहे. आपण आत्ताच शे मॉनिस्ट्री क्रॉस केली आणि आपण आता निघालो आहे कारूच्या दिशेने. कारू मस्त. मित्रांनो बघा कसा सुंदर व्ह्यू येतो. मित्रांनो ही मॉनिस्ट्री पाहताय का. ही लद्दाखमधील खूप जुन्या मॉनिस्ट्रीपैकी एक मॉनिस्ट्री आहे. पाहू शकताय तुम्ही. मॉनिस्ट्रीत जायचं आता माझं मन होत नाही कारण सेमच असतंय दरवर्षीच पाहतोय मी. त्यामुळं सेम असतात मॉनिस्ट्री आणि आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही मी. एवढं चढत जायचो मी तर पहिलंही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आणि तिथं जाऊन त्यांनी व्हिडिओ काढायला नाही दिले मग नको वाटतं त्यासाठी. बरं 8 डोंगर चढून जायचं याला. चलो मित्रांनो तर हवेत लई डेंजर असा गारवा आहे आणि आभाळ आलंय. पाऊस नाही आहे पाहिजे रे. गार किती असू द्या पाऊस आलं की सगळा प्लॅन फेल होतोय. चलो कारू 111 cc इकडं. मित्रांनो तर फायनली कारूला पोचलोय. कारू आहे ना इथनं आपल्याला एक मनालीकडं रोड जातो आणि एक जातो पँगॉंग लेककडं म्हणजे दुसरीकडं बऱ्याच ठिकाणी जातो. तर पहिले इथं काय करूया जेवण करूया
इथे एक पंजाबी हॉटेल आहे, मागच्या वेळेस खाल्लं होतं मी. तर तिथं जेवण करूया. इथनं 100-200 मीटर आतवर यायचे आणि मग वरती जाऊया. कारण काय झालं आहे, 2 दिवस झालं आपण असंच चटार-बटार खातो आहे ना, त्यामुळं जरा जमा नाही. त्यासाठी चांगलं खाल्लं पाहिजे असं वाटतं मला. मित्रांनो, तो पाऊस यायला लागला आहे आणि आता इथं जेवायला थांबतोय आणि जेवून मग पुढं निघूया. तोपर्यंत ऊन यायला पाहिजे. ऊन धूप चाहिए भाई. मित्रांनो, तर जेवाय थांबलोय आता इथं कारोमध्ये. इथं ही पाहू शकता, ही डाळ आहे, रोटे आहेत. अशा प्रकारे जेवण करतोय बाई. तर जेवण केलं आता इथं. डाळ तडका, हापा आणि 4 रोट्या, 150 रुपये बिल झालं. तर चलो आता आपल्याला जायचे पँगॉंग. मित्रांनो, तर कारूपासून आपण पुढं आलोय शक्ती म्हणून गाव आहे. तर शक्ती गावामध्ये नव्हे, इथं आपलं परमिट वगैरे चेक होतं, तुम्हाला दाखवतोच. पण कारूपासूनच अख्खा चढ लागला होता. पूर्ण चढत आलो अशा पद्धतीने. तर बघा, लाईन लावून सगळ्यांचं परमिट वगैरे चेक केलं जातं आहे. ओके, तिथं परमिट चेक केलं जातं आहे आणि जाऊया आपण पुढं. है इसलिए तो इधर रुका हूँ. मित्रांनो, तर इथं परमिट चेक केलं जातं आहे. आता परमिट इक्कीस. आज कितना तारीख है? डिप्टी कमिश्नर करके आएगा ना है. 400 ना 400. हाँ हाँ. अच्छा ठीक आहे. थँक्यू. तर मित्रांनो, इथं आपल्याला हे गावलंच नव्हतं. तर बोलो बाई. बस ये. तर मित्रांनो, आपलं नाही हे पास ही काढलेलं गावानंच मला. आपण पेमेंट केलेलं दाखवलं तरी झालं. कुठले तुम्ही? पुण्याचे का? ओके ओके. भैया बाइक का नंबर क्या था अपना? बाइक का नंबर तुम्ही कुठले? बारामती. हां, बारामती. चला. हां, काय तुम्ही? भेटले की हां. फिरायची हाऊस आहे त्यांना. चला चला. मित्रांनो, तर जाऊ काय? आर्मीचा कॉन्वॉय लागलाय. चला जाऊया आपण आता पलीकडं. मित्रांनो, तर चांगला पाचच्या सुरुवातीलाच गाडी गायला आली. आता शिकत सुरू झालाय चांगला पाच. 40 किलोमीटरचा पास आहे यार. 40 किलोमीटर पूर्ण चढून जायचे. खालनच निबाळ चढ आहेत. चला जाऊया आपण आता चांगला 19 किलोमीटर दाखवतो. 19. चलो. मित्रांनो, तर हे शक्ती म्हणून गाव आहे. पाहू शकताय किती हिरवगार दिसतं, एकदम मस्त. तर मित्रांनो, तिकडून त्या डोंगराकडून तिकडून आलं ना, तिकडं वारीला पास आहे एक. ते पण सम्राट पास आहे. अंजर डिल्ले कळतं गाडीचे पास. अशा पद्धतीचा पास आहे तो. त्या पासला पण गेलो होतो. मला शोक नदीच्या बाजूने पँगॉंगला एकदा जायचं आहे.
कधी योग येतोय काय माहिती. ह्या वर्षी मी प्लॅन करून आलो होतो तसाच, पण काही झालं नाही फक्त. तेव्हा काही तर लँडस्लाईड होऊन दगडी बिगडी खाली आल्यात, पण ठीक आहे, अंतर सुरक्षित अंतरावर आहे. नाही तर JCB साईडला आता खाल्ली असतील अशा प्रकारचं आहे. रोड चांगला आहे, चांगला पाचचा सगळा वरती चढताना. ऊन ये पाहिजे, धूप चाहिए, धूप. मेरे को ठंड लग रही है. मित्रांनो ते एकदम रिंगत 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 चाललंय मी तर 20च्या स्पीडनी. थोडं असं डाऊन भेटलं नाही तर पिकअप घ्यायचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने शॉर्टकट्स. मित्रांनो तर लई स्ट्रगल करते गाडी. ये क्या हुआ. कसले डोंगर येते पहिला मोठून घेऊ. चांगला पास अवघड आहे. चांगला आहे तू, चांगला आहे, चांगला 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 आहे. चला मित्रांनो, तर पहा आपल्याला असं फिरत 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 वरती जायचे. तिकडं बर्फाचा डोंगर दिसतात का, तिकडं जायचे फार आपल्याला. चला खाली एकदम सुंदर व्ह्यू येतो. एक साईडला हिरवळ आहे गावाची खाली आणि एकदम चढाचे रोड आहेत. तिथनं बघा असं इकडून 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 जायचे. होय ते शेवटच्या टप्प्यातले चढ अवघड लई डेंजर आहेत, ते अवघड आहेत. असे डायरेक्ट मुंडीवरच आहेत. चलो What is that thing? ओके. तर मित्रांनो आपल्याला हे सर भेटलेत. Where are you from, sir? From Colorado, United States. United States. Okay, Yes, okay. sir. What are you saying now to me about the bike? What? That's a 150 or? No, it is a 100. It's a 100. 110. My man. Okay. My man. Okay. Excellent. Okay. You're having a nice tour? Yes. Woo! Ah, okay, here comes a buddy from Colorado also. Okay. He's from also. Okay. Where you get this bike? In Delhi. Delhi. Okay. I bought it in Delhi. Okay. Now I cruise to Nepal. Okay. Yeah, man. How you Nice feel and in slow. Ladakh? Hmm? Ladakh. How you feel in Ladakh? No, what a beautiful state, brother. Okay. Yeah. Really nice roads, Okay. amazing views, nice food. Okay. Ladakhi food, Balti food. Okay. It's very good. Okay. Thank you. Nice to meet you. Yes, nice to meet you also. Okay. Thank you, sir. Yes, sir. लद्दाख खरंच लय सुंदर आहे. पाहू शकताय किती सुंदर असे डोंगर आहेत मित्रांनो. पाहू शकताय सगळे ओसाड डोंगर दिसतात आणि त्या ओसाड डोंगराच्या मध्ये अशी सुंदर अशी गावं दिसतात. दिसतंय का तुम्हाला हिरवा पट्टा? तर मित्रांनो मी आहे आता लेह लद्दाख मधील चांगला पासकडे चाललोय मित्रांनो. तर चांगला पासकडे जाताना चांगला पासच्या खालीच एक व्हॅलीमध्ये ना पूर्ण गाव आहे शक्ती म्हणून. तर पाहू शकताय मित्रांनो इथनं गाव सुरू झालंय ना जवळपास 10 किलोमीटर पर्यंत असा हिरवा पट्टा. इतकं सुंदर वाटतंय ना भाऊ, नाद खोळा मजा आली भाऊ. हा व्ह्यू पाहून नाही मजा आली. मित्रांनो तुम्हाला देखील असले व्ह्यू पाहिजे असतील तर तुमच्या भावाला फॉलो करा, नाही तर तुम्ही स्वतः इथे या. तर मित्रांनो पाहू शकताय ते डोंगर दिसतोय का, त्या डोंगराच्या टॉपला जायचे. एकदम खडी चढाई. इथं पाहू शकताय कालच्या पावसामुळे लँडस्लाईड पण झालेली भरपूर ठिकाणी. तर मित्रांनो तुमचा भाऊ कळत आहे 100cc गाडीवर लद्दाख ट्रिप म्हणजे ऑल इंडिया ट्रिप करत आहे. तर सपोर्ट दाखवा आणि फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला बाय. वातावरण लय खराब आहे भाऊ, थंडी. अरे सर्दी जाई नाही माझं, नाक असं वाहत आहे. चला बाय. फॉलो नक्की करा मित्रांनो. तर आता आपल्याला जायचंय असं फिरून असं करून तिकडं वरच्या डोंगरावर. तो लय सरळ चढ आहे.
एकदम पट्टीत असा सरळ चढ. चलो आता इथं गाव संपलं. गावाचा शेवटचा व्ह्यू होता, तिथं व्हिडिओ काढला आणि आता वरती चाललोय आपण. मित्रांनो तर हे भाऊ दिसतात ना, ह्यांनी नाही कुठनं तरी गाडी रेंटने केली असेल, पण चढा नाही म्हणून जो ड्रायव्हर आहे तो सिंगल गेला, बाकीचे बसून चालले ह्याच्यात कॅम्परमध्ये. हा हा ओके ओके. हा पुणे पुणे. मित्रांनो पाहू शकता याचा एक टायर असा हलतोय त्याला खाली. मित्रांनो तर निघतोय आता इथनं. एकदम सुंदर असा व्ह्यू होता. मित्रांनो तर मगाशी दाखवलं ते चढून आलो पुन्हा. आता परत हे झिगझॅग चढत जायचे. ते इथनं डायरेक्ट दिसतंय वरती, पण ह्याला असं 2-4 वेळ जाऊन जायला लागणार आहे असं ते. चलो लई थंडी भयंकर थंडी येतो एकदम. तर चला आता वरती. आपण तर हा व्हिडिओ खालच्या वळणावरूनच काढला होता. मी बारामती. तुम्ही हा शेगाव आहे ना. ओके ओके. स्वप्नील देवडे. तुम्ही काय बाईक 3च आणलेत का? ओके ओके चला. ओके थँक्यू. तर चला मित्रांनो इथनं मस्त व्ह्यू येत होता. टाइम लॅप्स आपण पण घ्यायला पाहिजे एखादा. हे आमचे मित्र बारामतीचे स्वप्नील देवडे स्वप्नील देवडे पूर्ण भारत यात्रा करतात. आज लडाख दौऱ्यावरती असताना मित्रांनो तर पहिली वॉटर क्रॉसिंग लागली ह्या रोडची आता. हॅलो सर, वेअर आर यू फ्रॉम? English? वेअर आर यू फ्रॉम? Israel. Israel. Okay. You are going to the Umlingla? You went to Umlingla? Pangong. They're onward Hanle Umlingla? No, Henle. Okay. So nice to meet you. Nice to meet you. Okay. Have fun. Okay. मित्रांनो तर ही वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायची तिथनंच जायची. गावात ब्रो हेल्प मित्रांनो तर गाडी कुठली कोण जाऊन दे पाहिजे होती काय. ओके पुश ओके. थँक्स. ओके मित्रांनो त्या भावांनी मदत केली. आपली महाराष्ट्रातली पाथ्यात बुटात पाणी गेलं सगळं. चला मित्रांनो ते आपले महाराष्ट्रातले. हाँ बढ़िया. हाँ व्यवस्थित. ओके थँक्यू. 2 मिनटं माझ्या बुटात पाणी घुसलं सगळं. बुटात नाही आता आठवडाभर हे चांगलं वाळत नाही तो पण निघत नाही. ह्याच्या गादीत घुसलं पाणी. गादी ह्याच्यात. हा काल नाही, काल मी लेहमध्ये होतो. तू तुकला मी 3 दिवसापूर्वी होतो. हा सियाचीन करून आले का मग? हा आम्ही होतो तिकडे मग. सियाचीनला होतो नाही, मी लँडस्लाईड व्हायच्या अगोदर जाऊन आलो. किती तारखेला सुरू केलं बरं तुम्ही यात्रा? मी 1 मेला. 1 मेला? हा बापरे.
सीधा बरोबरच आहे. हा सगळे कॅम्प वगैरे सगळं सोबतच असतं. तर आमच्या सर्व यात्रिगण परिवार हा हा यात्रिगण जवळचे आहेत. तुम्हाला काय म्हणताय हे पकडा ह्याच्यात चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे चालू आहे का? चालू आहे आमचे मित्र स्वप्नील देवडे असंच लडाख दौऱ्यावरती असताना रस्त्यामध्ये पॅंगॉंग रूटवरती भेटले. संपूर्ण भारत यात्रा एक साधे सिंपल पॅशन प्रो गाडीवरती करतात ते. आणि कोणताही बॅकग्राऊंड नसताना मी बरेचसे व्हिडिओ पाहतो त्यांचे. ट्रॅव्हल इंडस्ट्रीचे असताना पण थोडा टाईम काढून मी कंटिन्यू त्यांचे व्हिडिओज पाहत असतो. तर आज आपल्या यात्रेकरण ग्रुपमार्फत त्यांचा आपण एक छोटासा सत्कार करूयात. भारत माता की जय. वंदे मातरम. वैसे भैया आप पकड़ा इधर, मुझे भी जाना है उसमें. तुम्ही पण या, तुम्ही या ना. हात लावा. इसमें तो कुछ दिख नहीं रहा है. नाही नाही झेंडा नाही. सर 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 ओके 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 फोटो 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 या. सर बाजूला या तुम्ही. चला मित्रांनो तो वरती खाली डबल मित्रांनो तर खाली डबल रोड होता, वरती आल्यावर सिंगल रोड झाला अख्खा. आणि ही बस आहे बहुतेक इथं आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहेत त्या बसमध्ये. मला हात कळत होते थांबा म्हणून, थांबायला तीच पुढे गेली. वरती गेलं पासवर भेटतेलच. जा बाबा जा. इथे नाही चालवायला गाडी बघ. चलो मित्रांनो, त्यांनी बाहेर गाय लागायला लागलं, पाय बी गारटलं. ग्लव्स घालावं मला वाटतं. बघूया कसं होतं. ग्लव्स घालूया. चांगला पास अजून 7 किलोमीटर लांब आहे. आता मला वाटतं आलं असेल आपण पोचलो असेल 7 किलोमीटर लांब आहे. दहाच्या स्पीडनी चालली 10च्या. दुसऱ्यात तर बंदच सुट्टी. चलो हे डोंगर क्रॉस करून तिथं चांगला पास. ओके मित्रांनो, तर सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आलो आहे चांगला पासच्या. आणि पाहू शकता अशा प्रकारची दगडी तिथं. हात बी गारटले आणि सगळंच गारटलं. चला मित्रांनो, तो बॅग सगळ्या पडायला लागल्या. ओके बांधायला लागेल. ते म्हणलं झेंडा असं का तिकडं झालं. मित्रांनो, तो परत सामान व्यवस्थित बांधलं आणि प्रवासाला निघतोय आता. भाई इधर डेट किधर है आईसीसी की? हाँ ये सुल्तान में, हाँ सुल्तान में. और पैंगोंग में है क्या? पेंगोम. हाँ पैंगोंग में है क्या? क्या सर? पैंगोंग में आईसीसी की डेट है क्या? आईसीसी आरसीसी हेडक्वार्टर. हेडक्वार्टर. हाँ। हाँ तो उधर है ना सर. है ना? ओके ओके चलो. मित्रांनो, तो फायनली निघतोय. सामान वगैरे आवरून बुटात सगळं पाणी गेलंय भाऊ. चलो मित्रांनो, तो फायनली आपण पोचलोय आता चांगला पासला. चांगला पास हा पण 17,000च्या वरती पास आहे. चांगला पास किती हाईट आहे? 17,688. अशा प्रकारच्या चांगला पासला आपण पोचलेलो आहे फायनली. मित्रांनो, तर फायनली चांगला पास कशी आलोय. बुटात पाणी गेलं पण सगळं. अशा प्रकारचा चांगला पास आहे. पाहू शकता समुद्र तलचे उंचाई 17,686. तिकडं पाहिलं तर चांगला बाबा
मंदिर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं पूर्ण बर्फ आहे दिसला का तुम्हाला. आणि इकडं कॅन्टीन आहे ह्याचं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं नाही तर आर्मीचं असेल. आणि पहिलं तर पाणी काढू द्या मला बुटातनं, तुम्हाला बुटातलं पाणी दाखवतो. पाणी बिन खडं बी. मित्रांनो तर इथं चांगलावर पण ग्रीपचं एक कॅम्प आहे. ओके, लय थंड आहे मोकार इथं गारटलो मी. हां बोलताही नाही. मित्रांनो तर पहा असा फिरून 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 खाली यायचे. खाली बघा कशा एका लाईनी गाड्या चालल्या, तुम्हाला दिसणार नाही या कॅमेरामध्ये. चलो जेवायला जाऊ त्यांच्याकडं आपण. मित्रांनो तर गाडी बंद पडती, बंद गिअरमध्ये चालू केली नाही तर बंदच पडली होती एकदम अचानक. काय झालं काय माहिती त्याला. चलो मित्रांनो काय व्ह्यू आहे, कसले डोंगर आहेत. प्रत्येक ठिकाणी डोंगर वेगळेच वेगळे. वा वा वा. ओके चलो मित्रांनो, जर ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे ना तर ते असे मस्त मस्त स्पॉट पाहून फोटो काढायला पण जातात. तिथं गाडी लावून गेलेत बघा. तिथं नाही जास्त कोणी इनोवा क्रिस्टा गाडी जास्त चालती. मित्रांनो तर पूर्ण डाऊन आहे पूर्ण. इतका तीव्र उतार आहे ना, मी बंद करून न्यायची माझी हिंमतच आहे नाही. गिअरमध्येच चालवली. चलो मित्रांनो तर पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू पॉईंट लागला आहे. इथे एक तलाव आहे आणि तलावाच्या शेजारी एक हॉटेल आहे. हॉटेल बंद आहे सध्या. बोटिंग पण बंद आहे. इथं बोटिंग पण होत असेल तलावात. आणि तिकडं पलीकडे दिसतंय ते सगळा याकचा कळप आहे. अशा पद्धतीने आहे. ओके चलो मित्रांनो तर मागच्या वर्षी नाही ह्या वॉटर मित्रांनो तर इथं मागच्या वर्षी मोठी वॉटर क्रॉसिंग होती. आता इथं बघा इथं पूल तयार केला आहे. पूल इथं अडकलं होतं मागच्या वेळेस, लई जोरात पाणी येत होतं. ओके चलो इथे एक शॉट घेऊ आपण. ओके ग्लोव्स पडले आणि हे पडलं. किती लांब पडले काय माहिती. प्रोटीन ती आईच्या गावात उगच दिलं त्यांनी प्रोटीन ती. कशाचं गावायचं रे भाऊ. आता किती लांब पडलं आणि किती नाही काय माहिती. मेन तर ग्लोव्स पडले, खायचं काय नाही. मित्रांनो तर लय घाण गणलं यार. वारवरती आलो काय भेटायची लक्षणं दिसणार. कोणतं उचलले असणार भाऊ. मित्रांनो तर लय माघारी आलो तर बॅग काही दिसा नाही. मित्रांनो तुम्ही आता लद्दाखमध्ये माझी एक बॅगच पडली. जवळपास मी 14 ते 15 किलोमीटर वरती आलो तरी पण बॅग भेटली नाही मला. 14 ते 15 किलोमीटर गेल्यानंतर कळलं की आपली ह्या पॅचमध्ये बॅग पडली. पण बॅग काय कुठं गावली नाही, कुणाला गावली काय माहिती. त्यांनी नेली असंच. बॅगमध्ये
ग्लव्स होते 3,500चे. बाकी दुसरं काय खायपिच्याच वस्तू होत्या. बाकी ग्लव्स काय कोणाला भेटलं काय माहिती. मित्रांनो तर गेलं सगळं पाण्यात. कोणाला ते घावलं पडलं रोडलाच होतं पण ते उचलले. माझा हेल्पटा मोकळा गेला एकदा. किती किलोमीटर आलो तुम्हाला सांगतो. जवळपास मी 15 किलोमीटर ते वरती आलो असेल. मित्रांनो तर बघा कसला वेदर झालं एकदम मस्त. तर आता ऊन बिन पडलंय पण वाईट लय वाटतं यार. माझं ग्लव्स 3,500 रुपयाचं ग्लव्स केले रामकृष्ण आली आईच्या गावात. तुम्ही चालले कोणीतरी रे, नाही तर मी गेलो होतो पाहिला. मित्रांनो तर 12 किलोमीटर वरती गेलो होतो. इथंच आपण गाडी थांबून गेलो होतो पुढं. तर 24 किलोमीटर झालं. 24 एवढ्यात तर मी लांब गेलो असतो पँगॉंगपर्यंत पार. चला आता इथनं पुढं तर काही मिळायचे चान्सेस नाही. ओके चलो मित्रांनो तर थांगसे येथे पोचलोय आता. दुर्बुक माझं डोकं दुखायला लागलं. माझं साहित्य पडलं ते वाईट वाटलं. ग्लव्ससाठी लय वाईट वाटलं. मित्रांनो तर फायनली आपण दुर्बुकला आलेलो आहे. तर इथं आपल्याला पेट्रोल पंप कुठे विचारला पाहिजे कोणाला ते. मित्रांनो तर फायनली निघतोय गावातनं आता. दुर्बुकमधनं निघतोय आणि पुढं थांगसे म्हणून गाव आहे ना, तिथं पेट्रोल पंप आहे. तिथं पेट्रोल फुल करूया. माझं मेंटल हे हल्लंय. चला आतापर्यंत मी पोचलो असतो, उलटं पालटं फिरलो नसतं काय नसतं तर. पेट्रोल पंप आलोय थांगसे ना. तर इथं आलोय. लास्ट आहे पेट्रोल पंप. हे फुल कर दो. Posso com eu? Posso? मित्रांनो तर बघा आता इथं कसले खतरनाक अशा डोंगराच्या टाईप चालू झालंय. एकदम खतरनाक दगडी बघा कशी काय. चलो
मित्रांनो तर इथं अशा ग्रास बँक आहेत आणि ह्याच्यामध्ये तसले उंदीर दिसतात. तुम्हाला मी दाखवलं की ते उंदीर इकडं अमरनाथ यात्रेमध्ये तसला उंदीर इथं दिसतो. अशा प्रकारे अजून आपल्याला जवळपास 25 किलोमीटर जायचे. चलो यार, लय वाईट वाटतंय, ग्लव्स पडले माझे. शेट यार. मित्रांनो किती सुंदर व्ह्यू येतोय बघा डोंगराचा. अंग दुखायला लागला. आज मी जास्त रेस्टच केलं नाही कुठं, त्या ग्लव्स पडलेला का. चलो मित्रांनो, तर इथं बघा पँगॉंग लेक फक्त 8 किलोमीटर राहिले. फोटो काढतो इथे. ओके मित्रांनो, तर फायनली पोचत आलो आहे पँगॉंग लेकला. 5 किलोमीटर राहिले. इकडं ऊन पडलंय चांगलं कडकडीत आणि तिकडं आभाळ आले. काय वाजलं ते. व्ह्यू दिसलाय पँगॉंग लेकचा. हा आहे पँगॉंग लेक फर्स्ट व्ह्यू. पाहू शकताय तुम्ही. चलो मित्रांनो, पोचलोय पँगॉंग लेकला आता. मित्रांनो तर हे पहा पँगॉंग लेक. ऊन यायला पाहिजे. ऊन आल्यावर जबराट येतो जरा. तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा की स्मारक आहे त्याचा एक व्ह्यू. मित्रांनो, तुम्ही आत्ता आहे 14,300 फुटावर आणि 14,300 फुटावर तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतोय मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 14,300 फुटावर, समुद्र सपाटीपासून 14,300 फुटावर आहे. तर मित्रांनो, मी आहे आत्ता लडाखमधील पँगॉंग लेक येथे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता हे पँगॉंग लेक आहे अख्खं आणि तिथंच आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं स्मारक दिसलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे स्मारक नाही भारतीय आर्मीने 2024 मध्ये म्हणजे 26 डिसेंबर 2024 मध्ये मित्रांनो तर ग्लव्स पडले मित्रांनो. ते 3200 रुपयाचे ग्लव्स होते मित्रांनो आणि ते पडले. काय झालं ते आपण रेनकोटच्या पिशवीत ठेवले होतं आणि रेनकोटची पिशवी बरोबर ते वजन घेत होतं कारण ग्लव्स ओले होते. त्यामुळे मी वाळायसाठी त्या पिशवीत ठेवले होते आणि आपल्याला महाराष्ट्रातील ग्रुप भेटला आणि त्यांनी ती प्रोटीन ती मी घेत नव्हतं तर त्यांनी ते पिशवीत ठेवली आणि ती तुटली. मित्रांनो, ह्या क्लिप मध्ये पाहू शकताय तुम्ही. इथं ज्यावेळेस आपल्या बॅग सुटल्या होत्या त्यावेळेस ती बॅग होती. दिसते का तुम्हाला निळ्या कलरची. मित्रांनो, तर त्याच्यात ग्लव्स घेईल एवढंच वजन घेईल एवढंच ताकद होती आणि त्याच्यामध्ये 2 फ्रुटीच्या पॅकेट आपल्या छोट्या असतात ना बॉक्स ते आणि त्याच्यावरती बिस्किट 4 बिस्किटाचं एक ही होतं आणि ते त्यांनी दिलं आणि ते ठेवलंच म्हणजे त्यांनी तिथं. तर आता गेलं आता ग्लव्स काय करायचं. चला मित्रांनो, लई सांभाळून ठेवत होतो मी ग्लव्सला त्या मित्रांनो, कारण मला तेवढ्या इतक्या मागेचं ग्लव्स परत घेता येणार नाही. मला एक जणांनी ते गिफ्ट दिलं होतं ग्लव्स 3200 रुपयाचं. आपण आता चाललोय पँगॉंग लेककडे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं पँगॉंग लेक आहे. फक्त ऊन यायला पाहिजे. ऊन आल्यावर मग जबराट कलर दिसेल तुम्हाला. कलर दाखवतो मस्तपैकी. आता काय ऊन नाही त्यामुळे एवढा कलर दिसा नाही खास. ऊन आल्यावर नाही एकदम
हेच चेंज होतं, लुकच चेंज होतं ह्याचा लेकचा. चलो अशा प्रकारचं पँगॉंग लेक आहे मित्रांनो. तर मित्रांनो उन्हाची वाट पाहत होतो आणि ऊन आलंय आता. आता कलर बघा कसा चेंज होतोय पाहतो मी ह्याचा. सूर्याने मेहरबानी केली भाऊ. आपण ह्याच्यात इंस्टा 360 मध्ये काढूया आता व्हिडिओ. अजून एक पाहिजे, अजून चांगला मस्तपैकी. मित्रांनो तर फायनली लेक पशी आलेलो आहे आणि आता बघा कलर दिसतोय का तुम्हाला वेगळा. ऊन यायला लागलेलं आहे. तिथं आपला इंस्टा 360 लावलेलं आहे कॅमेरा. बघूया कसा कॅप्चर करतोय ती. त्याच्यात कलर ग्रेडिंग लय भारी येत आहे, गोप्रोमध्ये नाही दिसत एवढं. मित्रांनो मी आज आलोय जगातील सर्वात उंच तलाव पाहिला आणि ते तलाव नव्हे 2 देशामध्ये, भारत आणि चायना. तर मित्रांनो मी आहे आत्ता लेह लद्दाखमध्ये आणि लेह लद्दाखमध्ये मी आलेलो आहे पँगॉंग लेक पाहिला. मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असं तलाव आहे मित्रांनो. हा 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 दिल गार्डन हो गया मित्रांनो. आभाळ आलंय त्यामुळं नाही वे पाहिजे तसा व्ह्यू दिसा नाही कॅमेरामध्ये, पण उद्या सकाळी तुम्हाला दाखवलंच मी पुन्हा. तर अशा प्रकारचं आहे पँगॉंग लेक मित्रांनो. हे जगातील सर्वात उंच तलाव आहे मित्रांनो. 14,300 फूट उंचीवर हे तलाव आहे मित्रांनो. आणि हे तलाव निम्म चायनामध्ये आणि निम्म भारतामध्ये, म्हणजे ह्या तलावाच्या मध्येच मित्रांनो ह्या तलावाच्या मधोमधच LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल आहे 2 देशाची. अशा पद्धतीचं हे सुंदर असं तलाव आहे. आणि मित्रांनो हे आपलं गोड पाण्याचं तलाव नाही आहे, आपण जाऊन लगेच पाणी नाही पिऊ शकत. हे खारट पाण्याचं तलाव आहे. अशा प्रकारे मित्रांनो तर पँगॉंग लेक पशीच आहे आणि आजची राहायची व्यवस्था नाही आपली. ती पाहू शकताय तैसोल लाईट बी लागली. तैसोल कॉटेज अँड रेस्टॉरंटमध्ये. तर चला करूया मग बाई आणता लेलू. तर अशा प्रकारचे रूम आहे आणि फ्रीमध्येच राहण्याची व्यवस्था आहे आपली इथं पण. ओके चलो. मित्रांनो तर अशा प्रकारे राहायची व्यवस्था झाली. रूम आहे इथं. तर आपण बघूया मॅगी वगैरे करूया. इथं जेवणाची व्यवस्था नाही आहे. ओके तर तुम्हाला दाखवल उद्या सकाळ की कुठं थांबलोय काय थांबलोय. अशा प्रकारची रूम आहे. ओके